कल्पना करा, एक भयंकर बर्फाचं वादळ आहे आणि त्यातून 6 माणसं चालली आहेत. एक एक करून ती बर्फात कोसळत आहेत. पण गंमत म्हणजे कोणी थांबत नाहीये, मागे वळूनही पाहत नाहीये. अगदी एक स्त्री खाली पडली तरी तिला सावरायला कोणी येत नाही. चालत राहतो तो फक्त एक कुत्रा. तर हे आहे तरी कोण? हे दुसरे तिसरे कोणी नसून महाभारताचे महान विजेते पांडव आहेत. पण मग प्रश्न पडतो की स्वर्गाच्या दारापर्यंतच्या ह्या प्रवासात फक्त एकच जण का वाचला? चला तर मग आज आपण पांडवांच्या अंतिम प्रवासाची हीच कहाणी उलगडून पाहूया. तर हा प्रवास सुरू का झाला हे समजण्यासाठी ना आपल्याला तब्बल 36 वर्षे मागे जावं लागेल. त्या विजयानंतर आलेल्या एका भयंकर पोकळीकडे. महाभारताचं युद्ध संपलं होतं. कुरुक्षेत्राची भूमी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. सगळीकडे तुटलेले रथ, विखुरलेली शस्त्र आणि आकाशात गिधाडं. विचार करा, फक्त 18 दिवसात जवळपास 40 लाख योद्धे मारले गेले होते. सगळीकडे फक्त आणि फक्त विध्वंस होता. आणि ह्या सगळ्या विध्वंसाच्या मध्यभागी उभे होते हस्तिनापूरचे नवे सम्राट युधिष्ठिर. म्हणजे विजय तर मिळाला होता, पण तो विजय साजरा करावासच वाटत नव्हता. कारण हे सिंहासन आपल्याच माणसांच्या रक्ताने भिजलेलं होतं. आणि ह्याच जाणीवेनं त्यांच्या मनात एक कधी न भरणारी पोकळी तयार केली होती. युद्धानंतर ना पांडवांच्या आयुष्यात एक विचित्र शांतता आली. भीमाकडे आता लढायला कुणी उरलंच नव्हतं. आणि अर्जुनाचं ते महान धनुष्य गांडीव ते तर आता कुठल्याशा कोपऱ्यात धूळ खात पडून होतं. ज्या शस्त्रानं एकेकाळी जग हादरवलं होतं ते आता फक्त एक आठवण बनून राहिलं होतं. आणि मग ती घटना घडली जी या सगळ्याचा शेवटचा अध्याय ठरली. कृष्णाचं ते सोन्याचं शहर द्वारका, ते हळूहळू समुद्रात बुडू लागलं. जणू काही समुद्रानेच अख्ख्या शहराला गिळून टाकलं. द्वारकेचं बुडणं हे काही फक्त एका शहराचं बुडणं नव्हतं, ते एका संपूर्ण युगाचा अस्त होता. कारण याचा सरळ सरळ अर्थ होता की कृष्ण, जो त्यांचा मित्र, मार्गदर्शक, सर्व काही होता, तो आता या जगात नव्हता. आणि ही बातमी जेव्हा युधिष्ठिरांपर्यंत पोचली तेव्हा त्यांना कळून चुकलं की आता सगळं संपलं आहे. त्याच क्षणी त्यांनी आपला मुकुट, दागिने, राज्य सगळं सोडून देण्याचा निर्णय घेतला. आणि बरोबर इथूनच पांडवांनी द्रौपदीसोबत आपला अंतिम प्रवास सुरू केला, ज्याला महाप्रस्थान म्हणतात. हा एक असा प्रवास होता जिथून कोणीही कधीच परत येत नाही. त्यांनी अक्षरशः सगळं काही सोडून दिलं. आपलं राज्य नातू परीक्षितकडे दिलं, राजेशाही कपडे काढून साधी वस्त्र घातली आणि अनवाणी पायांनी हस्तिनापूर सोडून ते उत्तरेकडे हिमालयाच्या दिशेने निघाले. आणि तेव्हाच कुठून तरी एक कुत्रा आला आणि त्यांच्यासोबत सामील झाला. तो थेट युधिष्ठिरांच्या मागे चालू लागला. पुढे जंगलं, वाळवंट, नद्या पार करताना तोच त्यांचा एकमेव निष्ठावान सोबती बनून राहिला. पण हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. कारण थंड आणि कठोर हिमालय त्यांच्या चारित्र्याची परीक्षा घेणार होता. प्रत्येकाच्या आतमध्ये जी काही कमजोरी लपलेली होती ती आता बाहेर येणार होती. आणि मग एकामागोमाग एक जण पडायला सुरुवात झाली. सगळ्यात आधी पडली द्रौपदी, कारण तिचा अर्जुनावर जास्त जीव होता. एक प्रकारचा पक्षपातच. तिच्यानंतर सहदेव, ज्याला आपल्या बुद्धीचा खूप अहंकार होता. मग नकुल, ज्याला आपल्या रूपावर गर्व होता. एवढंच काय, खुद्द पराक्रमी अर्जुनही आपल्या शौर्याच्या अहंकारापायी कोसळला. आणि शेवटी प्रचंड ताकदीचा भीम, तो सुद्धा आपल्या शक्तीच्या गर्वामुळे खाली पडला. प्रत्येकाला त्यांच्यातल्या एका दोषानं संपवलं. आणि आता उरले होते फक्त युधिष्ठिर आणि तो कुत्रा. आणि हा प्रवास आपल्याला कथेच्या परमोच्च क्षणी घेऊन येतो. सुमेरू पर्वतावर, स्वर्गाच्या दारात, एकटे उरलेले युधिष्ठिर आता आपल्या अंतिम परीक्षेला सामोरे जाणार होते. तिथे स्वतः देवराज इंद्र आपल्या दिव्य रथातून प्रकट झाले. त्यांनी युधिष्ठिरांना स्वर्गात येण्याचं आमंत्रण दिलं, पण फक्त एका अटीवर, त्यांना त्या कुत्र्याला मागे सोडून यावं लागेल. पण युधिष्ठिरांनी स्वर्गात जाण्यास ठाम नकार दिला. त्यांनी सांगितलं की जो प्राणी शेवटपर्यंत माझ्यासोबत राहिला त्याला सोडून मी स्वर्गात येऊ शकत नाही. त्यांनी स्वर्गापेक्षाही निष्ठेला जास्त महत्त्व दिलं. आणि त्याच क्षणी त्या कुत्र्याचं रूपांतर एका तेजस्वी देवतेमध्ये झालं. ते दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः धर्मदेव होते. त्यांनी युधिष्ठिरांना सांगितलं की तू धर्माच्या अंतिम परीक्षेत पास झाला आहेस. पण परीक्षा अजून संपलेली नव्हती.
युधिष्ठिर स्वर्गात पोचले आणि त्यांना एक जबरदस्त धक्का बसला. समोर सोन्याच्या सिंहासनावर कोण बसलं होतं? तर त्यांचा कट्टर शत्रू दुर्योधन. युधिष्ठिरांनी लगेच विचारलं, जर हा अधर्मी इथे आहे तर माझे भाऊ आणि द्रौपदी कुठे आहेत? तेव्हा त्यांना एका अंधाऱ्या भयान ठिकाणी नेण्यात आलं. तो होता नरक, जिथे त्यांचे भाऊ आणि पत्नी यातना भोगत होते. हे पाहिल्यावर युधिष्ठिरांनी ठरवलं की ते सुद्धा आपल्या माणसांसोबत याच दुःखात राहणार. आणि त्याच क्षणी तो सगळा अंधार नाहीसा झाला. ते नरकाचं दृश्य खरं नव्हतं, ती एक माया होती. त्यांच्या करुणेची ही शेवटची परीक्षा होती. आणि समोर त्यांचे सगळे कुटुंबीय दिव्य आणि हसऱ्या रूपात प्रकट झाले. त्यांच्या सगळ्या परीक्षा आता संपल्या होत्या. तर ही कथा फक्त पांडवांची नाहीये, ही आपल्या सगळ्यांची आहे. कारण पांडवांमध्ये जे दोष होते, म्हणजे गर्व, पक्षपात, अहंकार, ते कमी अधिक प्रमाणात आपल्या सगळ्यांमध्येच असतात. कुठेतरी आपल्या प्रत्येकात एक पांडव लपलेला आहे. त्यामुळे एक प्रश्न उरतोच की जेव्हा वेळ येईल तेव्हा आपण काय निवडू, स्वर्ग की निष्ठा? युधिष्ठिरांनी तर आपलं उत्तर दिलं होतं. आणि ही कथा आपल्याला हेच शिकवते की शेवटी शक्ती, सौंदर्य किंवा बुद्धी नाही, तर फक्त आणि फक्त धर्मच टिकतो.